सौरभला त्याच्या आईची आठवण येत होती आणि तसेही त्याचं ऑफिसचं एक काम त्याच्या गावाजवळ होतं. त्यामुळे तो त्याच्या गावाला असलेला घरी गेला. पण गावच्या घरातल्या बंद खोलीतून येणारा दुर्गंधीचा वास त्याने त्याचे डोके खराब झाले. पण नक्की हा वास कुठून येत आहे यासाठी त्याने त्याच्या रुमाल नाकावर धरला आणि खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये पोचला. आणि आतमध्ये त्याने जे पाहिलं तेव्हा त्याचे भानच हरपले, कारण तिथे इतर कोणी नसून कोण त्याची. चला तर मग पुढे कथेमध्ये पाहूया की कोण होतं तिथे. अरे सौरभ, आता बस झालं. अजून किती दिवस तू असंच काळजीत फिरत राहणार आहेस? अरे तुला कळत नाही का की तुझ्या आईला जर यायचं असेल तर ती येईल. आणि तसंही ती काही दूध पिणारी लहान मुलगी तर नाही ना जी हरवून जाईल, असं सौरभची बायको शिल्पा सौरभला समजावत म्हणाली. त्यावर सौरभ म्हणाला, हो शिल्पा, हे तर मलाही कळत आहे, पण मला खूप काळजी वाटत आहे. माहीत नाही का, दुपारपासून आईचा काहीच पत्ता लागला नाही. तू लक्ष दिलं नाही का की ती कुठे जात होती? ती तुला काहीतरी सांगून गेली असेल ना. तेव्हा शिल्पा नाराज होत म्हणाली, त्या कुठे जात आहे ते मला का सांगतील? आणि तसंही मी त्यांची कोण लागते का ज्या मला सांगून बाहेर पडतील? मला त्यांनी काहीच सांगितलं नाही. मी दुपारी माझ्या खोलीत आरामात झोपली होती. आता मला काय माहिती की त्या कुठे गेल्या असतील. सौरभने त्याच्या ओळखीच्या सर्व लोकांना फोनवर आई हरवल्याची बातमी दिली आणि सर्वांना हेही विचारलं की आई तुमच्या घरी आली आहे का. पण सर्वांनी त्याबद्दल नकार दिला, कारण त्याची आई ममताताई कोणाच्याही घरी गेल्या नव्हत्या. आता त्यांची वाट पाहत रात्रीचे 10 वाजले होते, पण आतापर्यंत त्यांची आई घरी परत आली नव्हती आणि त्यांची काहीही बातमीही मिळाली नव्हती. मग सौरभने पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याची बायको शिल्पा त्याला म्हणाली, सौरभ तू पण ना एकाच गोष्टीच्या मागे किती लागतोस. मी तुला सांगितलं होतं ना की तुझी आई कोणत्या तरी ओळखीतल्या नातेवाईकांकडे गेली असेल, त्या परत येतील. तू पण ना एका गोष्टीच्या मागे लागलास की त्याच गोष्टीच्या मागे लागून राहतोस. अरे काहीतरी खाऊन पिऊन घे आणि निवांत झोपून जा. पण तू तर स्वतःचं डोकं खराब करून घेतलं आहेस आणि वरून माझं सुद्धा डोकं खराब करत आहेस. जा आणि काहीतरी खाऊन गुपचूप झोपून घे. तुझी आई नक्कीच कोणत्या तरी नातेवाईकांकडे गेली असेल आणि तसंही इतक्या रात्री त्या कुठे जातील याचा तू थोडाफार विचार कर. त्यानंतर शिल्पा थोड्या प्रेमाने सौरभला समजावत म्हणाली, सौरभ तू स्वतः थोडा विचार कर ना की तुझी आई इतक्या रात्री कुठे जाईल. आपण उद्या सकाळपर्यंत त्यांची वाट पाहू, पण जर सकाळपर्यंत त्यांचा काहीच पत्ता लागला नाही तर आपण त्यांना शोधण्यासाठी नक्की बाहेर पडू. तोपर्यंत तू जास्त चिंता करू नकोस, ठीक आहे ना. कसं तरी शिल्पाने सौरभची समजूत काढून रात्री त्याला बाहेर जाण्यास थांबवलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळ होताच तो पटापट तयार झाला आणि परत एकदा त्याच्या डोक्यावर आईला शोधण्याचं भूत चढलं. तो त्याच्या बायकोला काहीही न सांगता पोलीस स्टेशनला निघून गेला. शिल्पा झोपेतून उठण्या अगोदर सौरभ घरातून निघून गेला होता. शिल्पाने विचार केला की कदाचित तो बाजारातून काहीतरी वस्तू घेण्यासाठी गेला असेल, त्यामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि घरातल्या कामांमध्ये व्यस्त झाली. काही वेळानंतर सौरभ घरी परत आला. त्याने त्याच्यासोबत पोलिसांना आणले होते. जेव्हा पोलीस घरी आले तेव्हा शिल्पा घरातली कामे करत होती. शिल्पा कपडे धुत होती. दारावरची बेल वाजल्यावर ती बाहेर आली आणि पोलिसांना पाहून ती चकित झाली आणि सौरभला म्हणाली, सौरभ हे काय आहे? हे सर्व पोलीस आपल्या घरी काय करत आहे? जेव्हा ती पोलिसांना पाहून आश्चर्यचकित झाली तेव्हा सौरभ तिला म्हणाला, शिल्पा अजून आपण निष्काळजीपणा करू शकत नाही. काल दुपारपासून आईचा काहीच पत्ता नाही आणि तू म्हणत आहे की पोलिसांना घरी का आणलंस? आता तूच सांग, आईचा काही पत्ता लागत नाही, मग मी अजून काय करू शकतो? आपल्याला काहीतरी करावं लागेल. असंच हातावर हात ठेवून आपण बसू शकत नाही. पोलीस घरात येऊन सर्वांची चौकशी करू लागले. शिल्पा आणि तिचा लहान मुलगा घरात असायचे.
त्यामुळे पोलिसांनी सर्वात आधी त्या दोघांची चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलीस त्यांना प्रश्न विचारू लागले. ममताताई जेव्हापासून घरातून निघून गेल्या होत्या तेव्हा शेवटचं शिल्पाने त्यांना पाहिलं होतं. त्यामुळे पोलिसांनी शिल्पाची विचारपूस केली. पोलिसांनी तिला विचारलं, तू शेवटचं तुझ्या सासूला केव्हा पाहिलं होतं? तेव्हा शिल्पा त्यांना सांगू लागली, जेव्हा दुपारी मुलाला घेऊन मी घरी आली तेव्हा सासूबाई घरातच होत्या. त्यानंतर मुलांचं जेवण झाल्यानंतर मी माझ्या खोलीत निघून गेली. मग मी मुलाला ट्युशनसाठी पाठवलं. त्यानंतर मी आराम करण्यासाठी माझ्या खोलीत गेली आणि 2-3 तासानंतर मी आराम करून बाहेर आली तेव्हा मी माझ्या सासूबाईंना आवाज दिला, पण कदाचित त्या तिथे नव्हत्या. मला असं वाटलं की कदाचित त्या इथेच कुठेतरी असतील किंवा शेजारच्यांच्या घरी गेल्या असतील. त्यानंतर पोलिसांनी शिल्पाला विचारलं की तुला काही अंदाज आहे का की त्या कोणत्या शेजाऱ्यांकडे गेल्या असतील? तेव्हा शिल्पा नकार देत म्हणाली, नाही, मला माहीत नाही की त्या कुठे गेल्या असतील, पण सासूबाई कधी कधी फिरायला जायच्या त्यामुळे मी निश्चिंत होती. या सर्व गोष्टींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शिल्पाला तिथून जाण्यास सांगितलं आणि त्यांनी सौरभला आवाज दिला. जेव्हा शिल्पा सासूच्या खोलीत गेली तेव्हा सौरभला आवाज देऊ लागली आणि सौरभ पळत पळत आतमध्ये आला. आतमध्ये येताच सौरभ विचारू लागला की काय झालं? शिल्पा, तू इतक्या मोठ्याने का ओरडत आहेस? तेव्हा शिल्पाने त्या खोलीत एक पत्र पाहिलं होतं. ते पत्र तिने सौरभच्या हातात दिलं. सौरभने जेव्हा ते पत्र पाहिलं तेव्हा त्याने पोलिसांना आईच्या खोलीत बोलवून घेतलं आणि ते पत्र पोलिसांना दिलं. त्या पत्रात असं लिहिलं होतं की माझ्या मुलाने आणि सुनेने मला खूप त्रास दिला आहे आणि यासाठी मी माझ्या मनाने हे घर सोडून जात आहे आणि आता परत मी ह्या घरात कधीच येणार नाही. ही गोष्ट सौरभला खूप विचित्र वाटली, कारण तो त्याच्या आईला कधीही मोठ्या आवाजात बोललाही नाही. मग त्रास देणे तर दूरचीच गोष्ट होती आणि त्याची आई सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करायची. त्यामुळे ती असं का लिहील यावर सौरभचा विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे सौरभने पोलिसांना सुद्धा ही गोष्ट सांगितली, पण पोलिसांनी त्या पत्राच्या आधारावर आपण पुढची कोणतीच कारवाई करू शकत नाही असे स्पष्टपणे सांगितले. पण तरीही सौरभ पोलिसांना खूप विनंत्या करू लागला आणि म्हणाला, सर, मला असं वाटतं की माझी आई खूप काळजीत असेल आणि तसेही हे पत्र तिने लिहिलं नसेल, कारण माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. मग ती असं का लिहील? सौरभने विनंत्या केल्यानंतर पोलिसांनी पुढची कार्यवाही करायला सांगितली आणि ते तेथून निघून गेले. सौरभला काय करावे हे सुचत नव्हते. जेव्हा त्याने पोलिसांना फोन केला होता त्यानंतर सुद्धा त्याने त्याच्या नातेवाईकांकडे आईबद्दल विचारणा केलीच होती, पण कोणालाच त्याच्या आईची काहीच माहिती नसल्याने सर्वजण सांगत होते. त्यानंतर त्याने ही सर्व हकीकत त्याची बहीण रीना हिला सांगितली आणि रीना लगेच त्या दिवशी स्वतःच्या भावाच्या घरी पोहोचली. ती तिच्या भावाबद्दल म्हणाली, तू तुझ्या बायकोला आईबद्दल विचार, कारण तीच सर्वात जास्त आईसोबत भांडण करायची आणि तसेही आई इथे राहायची. त्याचा सर्वात जास्त त्रास शिल्पालाच व्हायचा. ती नेहमी आईला म्हणायची की तुम्ही इथे का येऊन राहता. ती नेहमी आईला टोमणे मारायची. तू तुझ्या बायकोला का विचारत नाहीस की आई कुठे आहे? तेव्हा सौरभ शिल्पाकडे बघू लागला. तितक्यात शिल्पा म्हणाली, तुम्ही माझ्याकडे असे रागाने का पाहत आहात? प्रत्येक कुटुंबात अशा प्रकारचे लहान मोठे भांडण होतच असतात. याचा अर्थ असा नाही की मी इतक्या खालच्या पातळीला जाईन आणि स्वतःच्या आईच्या बरोबरीने असलेल्या सासूला काहीतरी करेन. तू माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकतेस? मी माझ्या आई वडिलांप्रमाणे त्यांच्यावरही खूप प्रेम करते आणि तसंच मी माझ्या सासूबाईंना आईप्रमाणे वागवते. पण जेव्हा तुझी बहीण तुझे कान भरवते तेव्हा तुला तेच योग्य वाटते जे तू सांगत असते आणि तसेही तुझ्या माझ्यावर विश्वासच नाहीये. आता मला तूच सांग की मी तुझ्या आईसोबत असं का वागेन? शिल्पाचं म्हणणं ऐकून सौरभ गुपचूपपणे तेथून निघून गेला. आता फक्त घरातच ही गोष्ट फिरू लागली आणि पोलिसांना कोणी ह्या गोष्टीबद्दल काहीच सांगितलं नाही की शिल्पा आणि तिच्या सासूमध्ये भांडण होत होतं. कोणत्या तरी विषयावरून त्यांच्यात भांडण होत होतं हे कोणाला व्यवस्थित माहीत नव्हतं. आता ते दोघेही स्वतःच्याच आईला शोधण्याचा प्रयत्न करू लागले,
पण आईला शोधता शोधता बरेच दिवस निघून गेले आणि पोलिसांना सुद्धा त्यांचा शोध लागला नाही. नंतर सौरभ दररोज पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळवण्यासाठी जाऊ लागला. आणि पण एके दिवशी सौरभ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसला तेव्हा पोलीस त्याला मोठ्या आवाजात म्हणाले, जर तुझी आई किडनॅप झाली असती तर आम्ही त्यांना शोधू शकलो असतो, पण तुझी आई घरात हे पत्र ठेवून गेल्यामुळे हेच सिद्ध होतं की त्या स्वतः घर सोडून निघून गेल्या आहेत. जर तुम्हाला तिची इतकी काळजी होती तर तुम्ही आधीपासून तिला त्रास का दिला ज्याच्यामुळे त्या घर सोडून जाण्यास मजबूर झाल्या. पोलिसांची ही गोष्ट ऐकून सौरभला खूप वाईट वाटले, कारण त्याने नेहमी त्याच्या आईची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेतली होती आणि आपल्या आईला वाईट किंवा दुःख होईल असं तो कधीच वागला नव्हता. पोलिसांनी त्याला आज धमकी देऊन घरी पाठवलं होतं आणि म्हणाले होते की जेव्हा आम्हाला तुझ्या आईची काही माहिती मिळेल तेव्हा आम्ही स्वतः तुला सांगू. वारंवार इथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन काहीच फायदा होणार नाही. आता काय करावं हे सौरभला समजत नव्हतं. त्याला असं वाटत होतं की पोलिसांना चांगला धडा शिकवावा, पण तो पोलिसांना जास्त काही बोलू शकत नाही आणि तो तेथून निघून गेला. पाहता पाहता 1 आठवडा निघून गेला, पण अजूनपर्यंत सौरभच्या आईचा काहीच पत्ता लागला नाही. आता सौरभची बहीण रीना सुद्धा तिच्या घरी निघून गेली होती, कारण तिचंही एक कुटुंब होतं जे तिलाच सांभाळावं लागत होतं. इथे सौरभला त्याच्या बायकोवर शंका येत होती, कारण सुरुवातीपासून सर्व गोष्टीचा तो विचार करत होता आणि त्याला सर्वात विचित्र गोष्ट ही वाटली की जेव्हा तो आईच्या शोधासाठी इकडे तिकडे फिरू लागला तेव्हाही त्याची बायको त्याला हेच सांगत होती की सौरभ, जे व्हायचं ते झालं. तू तुझ्या आईच्या नादात बरेच दिवसांपासून ऑफिसलाही गेला नाहीस आणि कोणतंही काम करत नाहीस. तू असाच बसून राहिला तर काही होणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची शाळेला दररोज सुट्टी होत आहे. त्याच्या शाळेला सुट्ट्या मारून 4-5 दिवस होऊन गेले. शिल्पाचे बोलणे सौरभला योग्य वाटत होते, पण शिल्पा पहिल्यापासून सासूबद्दल निष्काळजीपणा करत होती हे सौरभला माहीत होतं. पण तरीही सौरभने ऑफिसला जाण्यास सुरुवात केली आणि त्याचबरोबर दररोज कामसुद्धा तो करू लागला. पण त्याच्या डोक्यात हीच गोष्ट चालू होती की पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जेव्हापासून त्याची आई हरवली आहे तेव्हापासून शिल्पाने तिची एकदाही आठवण काढली नाही आणि तिला शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. जरी सौरभ आईचा शोध घेत असला तरी तिला ती गोष्ट आपत्तीसारखी वाटत होती. सुरुवातीपासून शेवटपर्यंत या सर्व गोष्टींचा तो एकामागून एक विचार करू लागला. जेव्हा त्याच्या मनात शिल्पावर विषयी संशय वाढला तेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि उच्च अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देऊ लागला. तो म्हणाला, साहेब, मला माझ्या बायकोवर संशय येत आहे. मला असं वाटत आहे की तिने माझ्या आईसोबत काहीतरी केलं आहे. सौरभच म्हणणं ऐकून पोलिसांना थोडंसं विचित्र वाटलं, पण ते सौरभला म्हणाले, तू तुझ्या बायकोवर संशय घेत आहेस, पण कोणत्या गोष्टीवरून? तुला असं वाटतं की हे सर्व तिनेच केलं आहे? तेव्हा सौरभ त्यांना सांगू लागला, साहेब, मला सर्व गोष्टी माहीत नाही, पण आई हरवल्याच्या 2 दिवस आधी जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा माझी बायको आणि माझी आई कोणत्या तरी गोष्टीवरून भांडण करत होत्या आणि माझी आई म्हणत होती की जर मी तुला परत हे सर्व करताना पाहिलं तर मी या सर्व गोष्टी माझ्या मुलाला सांगेन आणि मग तू या घरात राहण्याच्या लायकीची नसशील. जेव्हा तू रस्त्यावर भटकशील, फिरशील, तेव्हा तुला माझ्या मुलाची खरी किंमत समजेल. आणि तेव्हा माझ्या बायकोने माझ्या आईला उलट उत्तर दिले, पण मला पाहून दोघी गप्प झाल्या. मी आईला त्याबद्दल बऱ्याच वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण आईने मला काहीच सांगितलं नाही आणि म्हणाली, बाळा, तू काही दिवस वाट बघ. जर मला वाटलं की तुला ही गोष्ट सांगावी लागेल तेव्हा मी स्वतः तुला सर्व काही सांगेन. त्याआधी तू मला या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी आणि मला विचारण्यासाठी हट्ट करू नकोस. फक्त तू तुझ्या संसारावरती लक्ष दे. पण आई हरवल्यानंतर मी तिला कोणत्याही परिस्थितीत शोधू इच्छित होतो आणि आईला शोधण्याच्या नादात त्या सर्व गोष्टी माझ्या डोक्यातून निघून गेल्या आणि मी त्यांच्यात घडलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण आज जेव्हा मी शांत डोक्याने विचार करू शकत होतो तेव्हा मला असं जाणवलं की कुठे ना कुठे या सर्व गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि अशातच दोघींचेही भांडण झाल्यानंतर आईचं अचानक हरवणे हे नक्कीच काहीतरी विशेष आहे. साहेब, कृपा करून तुम्ही या सर्व गोष्टी शोध घ्या, नाहीतर मला मजबुरीने कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. इकडचे DSP साहेब माझ्या चांगल्या ओळखीचे आहे आणि मला वाटतं की तुमच्या सिनियर ऑफिसरने तुमच्यावर प्रेशर द्यावे.
किंवा तुम्हाला व्यवस्थित काम करता येत नाही का? या कारणासाठी तुम्हाला कोणी ऐकवावं असं तुम्हाला नक्कीच वाटत नसेल तर मग माझी मदत करा. नाहीतर तुम्हाला कळत आहे ना की मी काय बोलत आहे ते. माझं म्हणणं ऐकताच तिकडचे इन्स्पेक्टर म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला DSP साहेबांकडे जाण्याची काहीच गरज नाही आणि तसंही आम्ही आमचं काम व्यवस्थितरित्या करत आहोत. तुम्ही तुमच्या बायकोबद्दलची गोष्ट आम्हाला काही आधी का सांगितली नाही? या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच सर्व गोष्टी तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवल्या आहात. आता तुम्ही आरामात घरी जा. तुमच्या आईचा गुन्हेगार आम्ही शोधू आणि जर त्या किडनॅप झाल्या असतील तर आम्ही त्यांना तुमच्या समोर नक्कीच घेऊन येऊ. आता दुसऱ्या दिवशी सौरभ महत्त्वाच्या कामासाठी शहराच्या बाहेर जात होता. शहरातून बाहेर जाताना त्याच्या गावाच्या समोर एक लहान मुलगी त्याला रडताना दिसली. आता तुम्ही विचार करत असाल की त्याच गावामध्ये कुठून आलं. खरं तर सौरभ एका छोट्याशा गावात राहत होता. त्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब शहरात येऊन स्थायिक झालं. वडिलांच्या निधनानंतर त्याची आई त्याला घेऊन शहरात आली. तेव्हापासून त्यांच्या गावच्या घरात कोणीच राहत नव्हतं. ती दिसलेली मुलगी खूपच रडत होती. त्या मुलीला रडताना पाहून सौरभने तिला विचारलं, बाळा काय झालं? तेव्हा ती मुलगी काहीच बोलली नाही आणि फक्त तिने गावाच्या दिशेने इशारा केला. सौरभला वाटलं की कदाचित ती मुलगी याच गावची आहे. तो तिला गाडीत बसून आतमध्ये गावात जाऊ लागला. ते त्याचंही गाव होतं. गावात शिरताच त्याने त्या मुलीला सांगून ठेवलं होतं की जेव्हा तुझं घर येईल तेव्हा मला सांग. त्या मुलीने तिचं घर आल्यावर सौरभला सांगितलं आणि सौरभने त्या मुलीला तिच्या घरासमोर उतरवलं. तिथूनच त्याच्या गाडीला वळताना त्याने विचार केला की एकदा आपण बालपणीच्या आठवणी ताज्या कराव्या आणि तसंच आपल्या स्वतःच्या घरी सुद्धा जाऊन यावं, जिथे आपलं बालपण अगदी आनंदात आयुष्य घालवलं होतं. जसा तो त्याच्या घराजवळ पोचला तेव्हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या काका काकूंना नमस्कार करू लागला. तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की 1 आठवड्यापूर्वी तुझ्या बायको आणि आली होती इथे आणि ती आम्हाला सांगत होती की तिच्या सासूने तिला काही वस्तू घेण्यासाठी इथे पाठवलं आहे, त्यामुळे मी इथे आली आहे. ह्या सर्व गोष्टींबद्दल त्याच्या खूप सौरभला विचित्र वाटल्या. ती घडलेल्या गोष्टींबद्दल त्याच्या काकींना काहीच बोलला नाही, कारण त्याला त्याच्या घराची बेइज्जती होताना पाहायची नव्हती. त्याने त्याच्या घराचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेला. आतमध्ये जाताच त्याने पाहिलं की त्याच्या घराच्या गच्चीवर सर्व कचरा सडलेला पडलेला आहे, कारण त्यांचं घर हे बऱ्याच दिवसांपासून बंद होतं. गावचं हे घर जवळपास 5 ते 7 खोल्यांचं होतं, जे बऱ्याच दिवसांपासून असंच बंद राहिलं होतं. त्यानंतर त्याने एका खोलीचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन त्याने खोलीत इकडे तिथे नजर घातली आणि बालपणीच्या गोष्टी आठवू लागला की कशा प्रकारे तो आणि त्याची लहान बहीण घरात मस्ती करत असायचे आणि इकडे तिकडे पळत असायचे. त्यांच्या मागे त्यांची आई त्यांना पकडायला पळत असायची. ह्या सर्व गोष्टी आठवून तो भावूक झाला आणि त्याच्या आईच्या खोलीत जाऊ लागला. आईच्या खोलीत जाताना त्याला असं जाणवलं की तिथून खूप घाणेरडा वास येत आहे. जसं जसं तो आईच्या खोलीच्या जवळ जाऊ लागला तसा तसा तो वास अधिक तीव्र होत होता. आधी त्याला असं वाटलं की कदाचित कोणता तरी लहान प्राणी मरून पडला असेल, कुत्र किंवा मांजर घरात अडकून पडले असतील, त्यामुळे इतका घाणेरडा वास येत आहे. पण जवळ गेल्यानंतर तो वास इतका तीव्र झाला की त्याला आता समजू लागलं की हा वास एक साधारण नसून काहीतरी नक्कीच वेगळं आहे. इथे काहीतरी गडबड झाली आहे. त्यामुळे तो स्वतःच्या नाकावर रुमाल ठेवून खोलीत जाऊ लागला. जसा तो खोलीत जाऊन पोचला तेव्हा तो वास सहन करण्याच्या पलीकडे होता. तरीही थोडीशी हिंमत करून त्याने त्याचे दोन्ही हात रुमाल नाकावर ठेवले आणि इकडे तिकडे पाहू लागला की कदाचित त्याला कोणी काहीतरी दिसेल. पण त्याला तिथे काहीच दिसलं नाही. फक्त तिथे एक फुलांची कुंडी पडलेली दिसली, जी एका बाजूने तुटलेली होती आणि त्या तुटलेल्या कुंडीजवळ असं वाटत होतं की सर्व काही स्वच्छ केलं गेलं आहे, कारण बाकीचा परिसर संपूर्ण धुळीने आणि मातीने भरून गेला होता. फक्त थोड्याशा जागेत जमीन स्वच्छ झालेली दिसत होती. जेव्हा तो खाली बसून जमिनीवर पाहू लागला तेव्हा त्याची नजर तिथे असलेल्या पलंगाच्या खाली गेली. तेव्हा त्याला तिथे अनेक किडे आणि माशा फिरताना दिसल्या आणि तिथूनच हा घाणेरडा वास येत होता. बेडच्या बाहेर पडलेला हात जेव्हा त्याने पाहिला तेव्हा तो जोरात ओरडला.
त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेजारी त्याच्या घराकडे येऊ लागले आणि तो पळत जोरात ओरडत घराबाहेर येऊ लागला. पण अचानक त्याने जे भयान दृश्य पाहिलं होतं त्यावरून असं वाटत होतं की तो खूपच घाबरला आहे. जेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला घाबरलेलं पाहिलं आणि घरातून येणारा तो घाणेरडा वास येत होता तेव्हा ते म्हणू लागले की म्हणजे हा वास तुमच्या घरातून येत होता. आम्ही बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो की हा घाणेरडा वास नक्की कुठून येत आहे. तितक्यात शेजारच्या त्यांच्या असलेल्या काकींनी त्याला विचारलं, काय झालं बाळा, तू इतका का घाबरला आहेस? सर्व काही व्यवस्थित आहे ना? त्यांनी सौरभला स्वतःच्या घरात नेऊन बसवलं आणि एक ग्लास पाणी पिण्यासाठी दिलं. सौरभने स्वतःला धीर देत लगेच पोलिसांना फोन केला. त्याने पोलिसांना त्याच्या गावी बोलावून घेतलं आणि घडलेली सर्व घटना त्यांनी सांगितली. तसंच त्याने पोलिसांना सोबत डॉक्टरची टीम देखील सोबत आणण्यास सांगितली. जेव्हा ते सर्वजण सौरभच्या घरी पोहोचले आणि तिथलं दृश्य पाहिलं तेव्हा ते समजून गेले की तिथे नक्कीच कोणती तरी मोठी घटना घडली आहे. तसंच डॉक्टरांनी फॉरेनिक्स डिपार्टमेंटच्या डॉक्टरांनाही सोबत आणलं होतं. तिथे असलेल्या सर्व पुरावे एकत्र केले गेले. तुटलेल्या त्या फुलांच्या कोंडीच्या काचेवर रक्ताचे डाग पडले होते. तिथे जे काही हाताच्या बोटांचे ठसे आणि रक्ताचे डाग मिळाले त्या सर्व गोष्टींचा व्यवस्थितपणे शोध घेतला गेला आणि त्यानंतर पोलिसांनी तिथे असणाऱ्या लोकांची चौकशी केली. तेव्हा सौरभच्या काकूंनी त्यांना असं सांगितलं की जेव्हा सौरभची बायको काही दिवसांपूर्वी गावात आली होती तेव्हा ती सोबत तिच्या कोणत्या तरी चुलत भावाला घेऊन आली होती. ते लोक नक्की केव्हा आले हे त्यांना ठाऊक नव्हतं. पण सकाळी जेव्हा शिल्पा आणि तिचा चुलत भाऊ येथून जात होते तेव्हा त्या लोकांनी त्यांना पाहिलं होतं. त्यांनी त्या दोघांना बसण्यास सांगितलं पण आम्ही थोडे घाईत आहोत असे सांगून ते दोघेही लगेच तिथून निघून गेले. शिल्पा आम्हाला सांगत होती की माझ्या सासूने इथलं काहीतरी साहित्य मागवलं आहे आणि तसंच त्यांचे काही दागिने इथेच होते, त्यामुळे त्या वस्तू घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. इतकं म्हणून ते दोघेही तिथून निघून गेले. सौरभच्या काकूंनी तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण या सर्व गोष्टी ऐकताच सौरभ आणि पोलिसांना अंदाज आला होता की हे सर्व नक्कीच कोणी केलं आहे आणि कशासाठी केलं आहे. आता फक्त पुरावे गोळा करण्याची कमी होती. त्यानंतर गुन्हेगाराला त्याची शिक्षा मिळणारच होती. पण अशा परिस्थितीत त्या मृतदेहाला ओळखणे खूप कठीण होते. सौरभची रडून अवस्था खूप वाईट झाली होती. ही त्याचीच आई आहे हे तो स्वतःला समजावून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो पोलिसांना सांगू लागला की कदाचित ही मरण पावलेली व्यक्ती दुसरी कोणीतरी व्यक्ती असेल. ही माझी आई असू शकत नाही. पण जेव्हा पोलिसांनी त्या मृत व्यक्तीच्या अंगावरचे कपडे आणि इतर गोष्टी दाखवल्या, कारण त्या मृतदेहाची अशी परिस्थिती झाली होती की सौरभ ते बघू सुद्धा शकत नव्हता. तो त्या मृतदेहाकडे पाहून जोरजोरात रडू लागला. पण पोलिसांनी दाखवलेल्या त्या सर्व गोष्टी पाहताच त्याला कळालं की ही त्याचीच आई आहे. त्यामुळे तो जोरजोरात हुंदके देऊन रडू लागला आणि म्हणाला, हो साहेब, ह्या सर्व माझ्या आईच्याच गोष्टी आहेत. सौरभची परिस्थिती खूप बिघडली होती. सहसा मुलं कितीही दुःखात असली तरी ती रडत नाहीत, पण सौरभ त्याच्या आईच्या खूप जवळ होता आणि आईला अशा परिस्थितीत पाहून तो स्वतःला सांभाळू शकत नव्हता. पोलिसांनी त्याला समजावलं की तुला स्वतःला सांभाळावं लागेल, कारण आमच्याकडे तुला दाखविण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण आता तुझी अशी परिस्थिती पाहून आम्हाला असं वाटत नाही की त्या गोष्टी तुला दाखवाव्यात. त्यामुळे स्वतःला सावर आणि धीर ठेव, कारण तुला तुझ्या आईचा खून करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा द्यायची आहे. त्यानंतर काही वेळातच सौरभ पोलिसांना घेऊन त्याच्या शहरातील घरी पोहोचला. शिल्पाने दरवाजा उघडला तेव्हा पोलिसांना समोर उभं असलेलं पाहून ती घाबरून गेली. पण तिला काहीच सुचत नव्हतं. त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती खिडकीतून बाहेर पळण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिला पोलिसांनी पकडली आणि जेव्हा ती अशी पळू लागली त्यावरून हे कळालं की तिने नक्कीच असं काहीतरी केलं असेल ज्याच्यामुळे ती घाबरून पळत आहे. आता पोलिसांनी तिला स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी करू लागले. सुरुवातीला शिल्पा काहीही सांगण्यास तयार नव्हती, पण जेव्हा तिला पोलीस स्टेशनमध्ये एक महिला पोलिसांनी हिसका दाखवला तेव्हा ती 2 फटाक्यातच सर्व सत्य सांगू लागली. शिल्पा पोलिसांना सांगू लागली की जेव्हा तिची सासू तिच्याकडे राहण्यासाठी आली होती तेव्हापासून शिल्पाची प्रायव्हसी बंद झाली होती. ती तिच्या मनानुसार घराबाहेर जाऊ किंवा येऊ शकत नव्हती आणि त्याच दरम्यान शिल्पाचे अजित नावाच्या मुलासोबत गेल्या 2 महिन्यांपासून प्रेम प्रकरण चालू होते आणि तिची सासू तिच्याकडे राहायला आल्यामुळे ती अजितला भेटायला जाऊ शकत नव्हती. जेव्हा 1 महिन्यापूर्वी तिची सासू तिच्याकडे राहण्यासाठी आली होती
तेव्हापासून ती अजितपासून लांब होऊ लागली. जेव्हा अजितने त्याचं कारण विचारलं तेव्हा ती तिच्या सासूचं कारण देऊ लागली. पण जेव्हा अजितने तिला भेटण्यासाठी जिद्द केली तेव्हा ती त्याला भेटायला गेली आणि याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हती. आता ते वारंवार असंच भेटत असायचे. सौरभ जेव्हा सकाळी ऑफिसला निघून जायचा त्यानंतर मुलाला शाळेत सोडवल्यानंतर ती पूर्णपणे मोकळी असायची. या दरम्यान ती अजितला भेटायला जायची. सासू घरी असूनही ती काहीही कारण सांगून घराच्या बाहेर निघायची. एके दिवशी तिची सासू म्हणजे ममताताईंनी तिला व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिलं आणि त्या दिवशी त्या शिल्पाला खूप ओरडल्या आणि त्यांनी असं काहीतरी पाहिलं होतं की जे सहन करण्याच्या पलीकडचं होतं. यामुळे त्यांनी त्यांच्या सुनेला अशी धमकी दिली की जर आजपासून तिने स्वतःला सुधारलं नाही तर त्या ह्या सर्व गोष्टी त्यांच्या मुलाला सांगतील. त्यामुळे अजित आणि शिल्पाने मिळून असा डाव रचला की सासूला आपल्या दोघांच्या मधून कायमचं दूर करायचं. आणि म्हणूनच त्या दिवशी जेव्हा सौरभ ऑफिसला निघून गेला आणि शिल्पाचा मुलगा शाळेत गेला तेव्हा तिची सासू तिच्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेली. याच दरम्यान शिल्पाने अजितला तिच्या घरी बोलवून घेतलं. मग तिच्या झोपलेल्या सासूचा गळा दाबून या दोघांनी त्यांना मारून टाकलं. सासूच्या मृत्यूनंतर शिल्पाला त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. ते कुठेतरी लपून ठेवायचं होतं. अशातच तिच्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ होत होती. त्यामुळे शिल्पा आणि अजितने मिळून काही वेळासाठी सासूच्या मृतदेहाला घराच्या जवळ लपवून ठेवलं होतं. सौरभ घरी आला तेव्हा मात्र त्याच्या आईच्या शोधात वेडा झाला होता, कारण त्याला आई घरात दिसत नव्हती. शेवटी तो रात्रीच्या वेळी आईला शोधण्यासाठी बाहेर निघून गेला. शिल्पाने त्याला सांगितलं होतं की घरात आराम कर आणि जसा तो त्याच्या आईला शोधण्यासाठी बाहेर निघाला त्याच वेळी अजित तिच्याकडे येऊन पोहोचला. अजितच्या गाडीत तिने तिच्या सासूची बॉडी ठेवली आणि त्यानंतर ते चौघेही तिथून निघण्याची योग्य संधी पाहू लागले. रात्री जवळपास 1 वाजता सौरभ घरी येऊन गाढ झोपी गेला. त्याला चांगला डोळा लागला होता हे लक्षात येताच त्या संधीचा फायदा घेऊन शिल्पा हळूच उठून बाहेर आली. गाडीत बसलेला अजित तिची वाटच पाहत होता. हे दोघेही रात्री 1 वाजता जवळ असलेल्या सौरभच्या गावात पोहोचले आणि तसंही शिल्पाला तिकडची सर्व माहिती होती. त्यामुळे शिल्पाने तिच्या सासरच्या गावातील घरी जाऊन हळूच दरवाजा उघडला आणि तिच्या सासूची बॉडी व्यवस्थित ठिकाणावरती ठेवली. त्या दोघांनी मिळून तिच्या सासूला मारून टाकलं होतं. पण जेव्हा ती त्यांना तिथून सोडून येत होती तेव्हा त्या दोघांना असं वाटलं की कदाचित ममताताई अजून जिवंत आहेत. त्यामुळे तिथेच असलेल्या फुलांची कुंडी त्यांनी ममताताईच्या डोक्यावर जोरात मारली. त्यामुळे तिथे सर्वत्र रक्त पसरलं. तेव्हा त्या दोघांनी तिथे साफसफाई केली आणि ते सर्व रक्त साफ करून आणि स्वतःचे हात स्वच्छ करून जेव्हा घरातून निघू लागले तोपर्यंत सकाळचे 5 वाजले. सहसा गावात 5 वाजता सर्व लोक उठलेली असतात. बाहेर येताच सौरभच्या काका काकूंनी तिला पाहिलं होतं. जेव्हा त्यांनी शिल्पाला पाहिलं तेव्हा शिल्पाने त्यांना असं कारण दिलं की हा माझा चुलत भाऊ आहे आणि काही वस्तू घेण्यासाठी मी इथे आली होती. ती लगेच तेथून निघून आली आणि सौरभ उठण्याच्या आधी ती त्याच्या जवळ जाऊन झोपली आणि ह्या गोष्टीचा तिने कोणालाहीच काही तपास लागू दिला नाही. आता पोलिसांकडे अनेक पुरावे होते, कारण पोलिसांनी सौरभच्या सांगण्यावरून त्याने त्याच्या बायकोचा फोटो पोलिसांना दिला होता. तसंच पोलिसांनी तिच्या फोनचे रेकॉर्ड्स मिळवले. सोबत लोकेशन सुद्धा ट्रॅक केले होते. खरं तर शिल्पा सर्वात जास्त अजित सोबत फोनवर बोलायची. त्यामुळे अजितची चौकशी करण्यासाठी जेव्हा ते अजितकडे जाऊन पोहोचले तेव्हा त्या लोकांना अजितला सुद्धा ताब्यात घेतलं. त्यानंतर अजितने सुद्धा त्याच्या तोंडाने सर्व सत्य पोलिसांना सांगितले. हे सर्व पुरावे त्या दोघांना शिक्षा देण्यासाठी पुरेसे होते. सौरभ स्वतःच्या मनातील राग काढत त्याच्या बायकोच्या कानाखाली मारत राहिला. इतकंच नव्हे तर तो तिचा गळा दाबू लागला तेव्हा पोलिसांनी त्याला तिच्यापासून दूर केले आणि म्हणाले, सौरभ, कायदा तिला चांगली शिक्षा देईल. तू हिला मारून स्वतःचे हात घाणेरडे का करत आहेस? तू आता निश्चिंत राहा. आम्ही या दोघांना कठीण शिक्षा देऊ, म्हणजे भविष्यात हे परत अशी चूक करताना 100 वेळा विचार करतील. आणि त्यांचे हातपाय थरथर करू लागले. सौरभ रडून रडून खूप बेहाल झाला होता. मी आता काय करू हे त्याला समजत नव्हतं, कारण त्याला जन्म देणारी आणि त्याच्यावर प्रेम करणारी त्याची आई ह्या जगात निघून गेली होती आणि वरून त्याच्या बायकोने त्याला इतका मोठा धोका दिला होता. त्याच्या बायकोच्या महत्त्वाकांक्षेमुळे त्याचा लहान मुलगा त्याच्या आईपासून लांब झाला होता आणि तसंच आता पुढचं आयुष्य त्या लहान मुलाला आईविना घालवावं लागणार होतं आणि तसंच त्याचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. आता त्याच्याकडे रडण्यासाठी अनेक कारणे होती, पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले. तसंच त्याने त्याच्या बायकोला घटस्फोट दिला. शिल्पाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आणि तसंच दोघांना ममताताईंचा खून केला ह्या आरोपाखाली मरेपर्यंत कोठडीची शिक्षा झाली. काही दिवस सौरभच्या बहिणीने म्हणजे रीनाने
तिच्या भावाच्या मुलाला स्वतःजवळ ठेवून घेतलं. पण काही दिवसानंतर रीनाने एक चांगली मुलगी सौरभसाठी शोधली आणि त्यानंतर दुसरं लग्न लावून दिलं. म्हणजे त्या लहान बाळाला कोणाचं तरी प्रेम मिळावं आणि तसंच सौरभ त्याच्या कुटुंबात सुखी राहावा असा तिने विचार केला. सौरभची दुसरी बायको खूप चांगली होती आणि ती कधीच आई बनू शकत नव्हती. त्यामुळे तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला सोडून दिलं होतं. त्यामुळे ती सौरभच्या मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून खूप प्रेम द्यायची आणि तसंच सौरभ सुद्धा तिची खूप काळजी घ्यायचा. ती सौरभच्या विश्वासावर खरी उतरली आणि ती तिच्या कुटुंबाला व्यवस्थित सांभाळू लागली. आता सौरभ सुद्धा अगदी आनंदात राहू लागला. पण तो त्याच्या पहिल्या बायकोच्या वागणुकीला कधीच विसरू शकत नव्हता. त्यामुळे तो आता नेहमी अलर्ट राहू लागला. बऱ्याचदा माणूस स्वतःच्या महत्त्वाकांक्षेमुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. शिल्पाने स्वतःच्या महत्त्वाकांक्षेमुळे आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने तिचा चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त करून टाकला. तिने तिच्या फक्त नवऱ्याला दगा दिला नाही तर स्वतःच्या लहान मुलाला सुद्धा अनाथ करून टाकलं आणि स्वतःच्या निर्दोष सासूला मरणाच्या दारात नेऊन टाकलं. अगदी हसतं खेळतं कुटुंबाला तिने ग्रहण लावून टाकलं, तेही फक्त आणि फक्त तिच्या महत्त्वाकांक्षेमुळे. एखादी व्यक्ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मार्गावर जाण्यास तयार असते, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला नेहमी स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्ग निवडणे फार महत्त्वाचे असते आणि तसेच काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याची पारख असणे फार महत्त्वाचे आहे. तेव्हाच तुम्ही स्वतः यशस्वी व्यक्तिमत्व घडवू शकता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर आमची कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.